तेव्हाच होते. मधुबाला या लघुपटामध्ये मी मधुबाला हे पात्र साकारले. खरं तर कुठल्याही अभिनेता किंवा अभिनेत्रीला कुठलंही पात्र साकारणं हे केव्हाही अवघडच असतं. कारण आपण स्वतः माणूस म्हणून एका वेगळ्या भावविश्वातून एका वेगळ्या वातावरणात मोठे झालेलो असतो. आपल्या स्वतःची एक विचारसरणी असते. त्यातून अचानक एखाद्या पात्रामध्ये जाऊन त्या पात्राच्या दृष्टिकोनातून त्याचं भावविश्व अनुभवून ते पात्र आपल्याला साकारायचं असतं. त्यामुळे हे जेव्हा मधुबालाचं पात्र या लघुपटाचा दिग्दर्शक आणि निर्माता स्वप्नील पाटीलने मला विचारलं तेव्हा मी थोडीशी साशंक झाले. कारण मधुबाला हे एका सेक्स वर्करचं पात्र आहे आणि याआधी मी कधीच इतकी बोल्ड भूमिका केली नव्हती. त्यामुळे मी स्वतः थोडीशी साशंक होते. पण स्वप्नीलला प्रचंड विश्वास होता आणि मीही त्याच्या विश्वासाला साथ द्यायची ठरवली आणि हे पात्र साकारायचं ठरवलं. स्वप्नीलला मी थोडीशी अट घातली होती की हे पात्र साकारण्यासाठी मला थोडीशी रिहर्सल आणि आपण रीडिंग वगैरे जरा 1-2 दिवस आधी प्लीज करूयात, आणि त्याने ती अट मान्य केली. आमचं कोल्हापूरला झालं या लघुपटाचं चित्रीकरण. जेव्हा मी कोल्हापूरला पोहोचले तेव्हा मला कळलं की माझ्या ऑपोजिट अभिनेते विकास पाटील आहेत आणि त्यांच्या सिनियरिटीचा आम्हाला प्रचंड उपयोग झाला. आम्ही रीडिंग्स म्हणा किंवा रिहर्सल्स म्हणा ह्या इतक्या छान केल्या. हे पात्र जसं मी आधी म्हणाले तसं की मी साशंक होते थोडीशी करण्यासाठी. जेव्हा स्वप्नीलने मला स्क्रिप्ट पाठवली होती तेव्हा मी काही चित्रपट आणि काही वाचन करून गेले होते, थोडासा अभ्यास करून गेले होते या पात्रासाठीचा. तरी कुठेही मला ते पात्र पटकन सापडत नव्हतं रीडिंग करताना पण. आणि आम्ही रिहर्सलला उभं राहिलो. रिहर्सल करता करता एका लेवलला विकासदादांनी रिहर्सलमध्ये त्या झोनमध्ये असताना अचानक माझे केस जोरात खेचले आणि असं झालं मला की कोण आहे हा जो माझ्या केसांना हात लावू शकतोय. तेव्हा माझ्या स्त्रीत्वाला एक चॅलेंज मिळालं आणि मला असं झालं की नाही, आपण हे पात्र साकारायचं म्हणजे कोण आहे हा जो स्त्रीत्वाला माझ्या चॅलेंज करतोय. सो तेव्हा मला एक छोटीशी अशी एक झलक सापडली त्याच्यातली. आणि ज्या दिवशी आमची रिहर्सल होती त्या दिवशी आमची लुक टेस्ट पण होती. सो थोडासा कॉन्फिडन्स येत होता आणि हा कॉन्फिडन्स बिल्ड होता होता आम्ही त्या दिवशीची रिहर्सल, लुक टेस्ट आणि रीडिंग हे सगळं संपवून घरी गेलो. रात्री झोप येत नव्हती. मी ठरवलं होतं की शूटिंगच्या आधी आपण सगळं पूर्ण रेडी होताना स्वतःला आरशात नाही बघायचं. आणि पूर्ण नखशिखांत तयार झाले आणि स्वतःला आरशात बघितलं. मी आरशात बघितल्यानंतर मला स्वतःला असं वाटलं की फक्त माझा बाहेरचं आवरण बदललंय किंवा जो काही मी गेटअप केला होता मधुबालासाठीचा तो बदललाय. आतली अपर्णा तर तीच आहे. म्हणजे एक स्त्री ही दुसऱ्या स्त्रीसारखाच विचार करणार आहे. तिचंही स्वतःचं एक पर्सनल लाईफ, तिचंही प्रेम, तिचंही काही भावविश्व असणार आहे. तीही कुठल्या तरी वेगळ्या मानसिकतेतनं आलेली आहे. आणि असं झालं की मी जर हा वेश करून, हा वेशभूषा करून जर मी बाहेर गेले तर लोक मला त्याच नजरेने बघणार आहेत. सो आतल्या स्त्रीला कोणीच बघणार नाही आहे, जी मला मांडण्याची संधी या लघुपटामुळे मिळाली. आणि तेव्हा स्वतःला आरशात बघितल्यानंतर मला असं झालं की येस, हीच आहे ती मधुबाला जी मला साकारायची आहे. आणि शूटिंगच्या दिवशी पण खूप मजा आली. अगदी एका दिवसात आम्ही छान या लघुपटाचं चित्रीकरण केलं आहे. शंतनू खंडगे जो आमचा DOP आहे त्याने अतिशय सुंदर असं लाईटिंग केलं होतं. अभिनव कुरणे असिस्टंट डिरेक्टर म्हणून त्याने काम केलं होतं. अतिशय गुणी मुलगा. आणि शाहिस्ता मकानदार आमची कॉस्ट्यूम डिझायनर जिनी कॉस्ट्यूम केले आहेत या लघुपटासाठीचे, तिची खूप मला मदत झाली. आणि संपूर्ण लघुपटाचं चित्रीकरण, रीडिंग म्हणा किंवा जे काही आमची रिहर्सल होती, स्वप्नील अतिशय कॉन्फिडंट होता. त्याला माहिती होतं की काय करायचं आणि काय नाही. आणि त्याचा म्हणजे एक वेगळ्याच पद्धतीचा छान सगळ्यांवरती कंट्रोल होता आणि अतिशय कामली त्याने आमच्याकडनं हे सगळं अगदी छान पद्धतीने आमच्या कलेने जाऊन जाऊन सगळं काढून घेतलं. आणि असा तो आमचा लघुपट साकारला गेला. पुढे पोस्ट प्रोडक्शनमध्ये सुद्धा ह्याचं DI डबिंग म्हणा किंवा एडिटिंग यासाठी सुद्धा स्वप्नील अतिशय आग्रही होता. त्यामुळे प्रचंड सुंदर असं एक काय म्हणतो ते चित्रच म्हणेन मी समोर आलं. कारण स्वप्नील स्वतः चित्रकार आहे त्याच्यामुळे त्याच्या डोळ्यामध्ये ऑलरेडी तो पूर्ण लघुपट तयार होता. सो असा आमचा तो लघुपट तयार झाला. या लघुपटाने खरंच आम्हाला सगळ्यांना खूप भरभरून दिलं आहे. पुणे शॉर्ट फिल्म फेस्टिवलला ह्याला बेस्ट फिक्शन फिल्मचंही अवॉर्ड मिळालं आहे. मलाही 2 बेस्ट ॲक्ट्रेसचे अवॉर्ड्स मिळाले आहेत वेगवेगळ्या फिल्म फेस्टिवल्सला. आणि अजून एक छान गोष्ट
म्हणजे अभिनेत्री मधु बालाजी यांचं नाव असलेलं हे पात्र मला साकारायला मिळालं. ही लहानपणीपासूनची माझी खूप इच्छा होती आणि ती इच्छा या लघुपटाच्या निमित्ताने पूर्ण झाली. आणि पुन्हा एकदा आमचा दिग्दर्शक निर्माता स्वप्नील पाटील आणि सगळ्या टीमचे खूप खूप आभार.